कोकणातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। संगमेश्वर, चिपळूण आणि खेडमधल्या नद्यांना पूर आलाय। अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। विदर्भातही आता पावसाने हजेरी लावली आहे। नागपूरसह विदर्भाच्या बहुतेक भागात चांगला पाऊस झालाय। नागपूरमध्ये मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे नागपुरातल्या सखल भागात पाणी भरलं होतं। वर्ध्यातही पावसाने जोर धरलाय। जिल्ह्यातल्या समुद्रपूर तालुक्यात 50% पावसाची नोंद झाली आहे। नाल्याला पूर आल्याने वर्धा समुद्रपूर आणि समुद्रपूर जाम मार्ग बंद झालाय। येत्या 48 तासात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। अमरावती जिल्ह्यात 1.5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पावसाने जोर धरला। या पावसाने शेतकरी सुखावलेत। गेल्या अनेक दिवसांपासून पावसाअभावी पेरणीला ब्रेक लागला होता, तर अनेक ठिकाणी दुबार पेरणीचं संकट ओढावलं होतं। पण आता पाऊस सुरू झाल्याने खोळंबलेल्या पेरणीला सुरुवात होऊ शकते। कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू आहे। घाटमाथ्यावरील भागात पावसाचा जोर कायम असून पूर्व भागात मात्र अद्यापही पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही। गगनबावडा तालुक्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक 148 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर शाहूवाडी, पन्हाळा, आजरा, राधानगरी, भुदरगड, चंदगड या तालुक्यात देखील चांगला पाऊस सुरू आहे। राधानगरी धरण क्षेत्रासह पाणलोट क्षेत्रात सलग 4 दिवस पावसाची अतिवृष्टी सुरू आहे, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। गुजरातपासून केरळपर्यंत पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा कायम आहे। गुरुवारपर्यंत कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय, तर विदर्भातही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय।